तर नमस्कार मित्रांनो बघा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंतर्गत सर्व दिव्यांग बांधवांसाठी आजचा व्हिडिओ खूपच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण की सरकारच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांसाठी 4 केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. त्या 4 केंद्रांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना मोठा फायदा होणार आहे. कारण की जर आपण पाहायला गेलं तर दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी सरकारने हे 4 केंद्र नेमलेले आहे. चार केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना इथं मोठा लाभ मिळणार आहे. कारण की जर आपण पाहायला गेलं तर मागील जसे की 1000 ते 1500 रुपये दिव्यांग बांधवांना मिळत होते, परंतु दिव्यांग बांधवांसाठी 2500 रुपयेच न मिळता 2500 रुपये तर दिव्यांग बांधवांसाठी आता परमनंट सरकारने मंजुरी दिली आहे, परंतु 2500 रुपये न देता भरपूर असंख्य लाभ दिव्यांग बांधवांना मिळत असते. परंतु त्यांना माहितीच नसते की दिव्यांग बांधवांसाठी कुठकुठल्या योजना इथं सरकारने काढलेल्या, याचा लाभ कसा मिळायचा. म्हणजे असंख्य रुपयाची योजना सरकारने तुमच्यासाठी काढलेली आहे. ह्या योजना कोणत्या असणार आहे, तशाच प्रकारे या 4 योजना मी तुम्हाला सांगणार आहे. जे 4 केंद्र सरकारने तुमच्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांसाठी नोंदलेले आहे, ते दिव्यांग लाभार्थ्यांनी यावरती जर का नोंदणी केली तर तुम्हाला इथं असंख्य लाभ मिळणार आहे. संपूर्ण डिटेलमध्ये माहिती ह्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु अशा शासकीय योजनांची माहिती सर्वात अगोदर जाणून घेण्यासाठी या चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवायचं आहे. तर मित्रांनो, आता व्हिडिओला सुरुवात करूया. बघा मित्रांनो, ते 4 केंद्र मी तुम्हाला सांगणार आहे. आपण जर पाहायला गेलं तर जसं की अनाथ मतिमंद, जसे की बालगृह, हे सरकारने एक पहिलं केंद्र हे जाहीर केलेलं आहे, म्हणजे निवडलेलं आहे. यामध्ये जर का तुम्ही नोंदणी केली तर तुम्हाला खूपच लाभ मिळणार आहे. तुम्हाला व्हिडिओच्या जसं की मधामध्ये किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की यामध्ये नोंदणी कसं करायचं, आणि तुम्हाला GR सुद्धा मी दाखवणार आहे की याचा लाभ आपल्याला कसा घ्यायचा आहे. कारण की हे सरकारने आता सर्व दिव्यांग बांधवांसाठी महत्त्वपूर्ण 4 केंद्र सिलेक्ट केलेले आहे. बघा, पहिलं जे असणार आहे ते अनाथ आणि मतिमंद जसं की बालगृहे. दुसरं जे केंद्र सरकारने सिलेक्ट केलेले आहे ते जर आपण पाहायला गेलं तर जिल्हा दिव्यांग जसं की पुनर्वसन केंद्र DDRC, हे दुसरं विभाग सरकारने जसं की केंद्र हे सरकारने सर्व दिव्यांग बांधवांसाठी निवडलेलं आहे. आणि तिसरं जे केंद्र असणार आहे पुनर्वसन गृहे, म्हणजे हाल्फ होम, म्हणजे हे दिव्यांगासाठी. या 3-4 जसं की या केंद्रामध्ये सर्व निराधारांनी नोंदणी जर केली, दिव्यांग बांधवांनी जर नोंदणी केली तर तुम्हाला इथं कोणकोणता लाभ तुम्हाला मिळणार आहे, आणि असंख्य लाभ मिळणार आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला मी GR सुद्धा दाखवणार आहे, GR वाचून सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. आणि चौथं जे केंद्र असणार आहे ते असणार आहे नमो दिव्यांग पुनर्वसन केंद्र. या सर्व 4ही केंद्रांचा लाभ आपल्याला कसा मिळणार आहे, यासाठी सरकारने GR काढला आहे. तर त्या GR मध्ये असं काय नमूद केलेलं आहे आणि आपल्याला नोंदणी कशी करायची, याचा लाभ कसा घ्यायचा, संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे. मित्रांनो, या 4ही जे केंद्र तुमच्यासाठी सर्व सरकारने हे सिलेक्ट केलेले आहे, निवडलेले आहे, या केंद्राची तुम्हाला लाभ कसा घ्यायचा आहे. कारण की सरकारने 2500 रुपये, जसं की आपल्याला 1000-1500 रुपये आतापर्यंत मिळाले. बच्चू भाऊ कडून हे आंदोलन केलं, आता प्रति महा 2500 रुपये आपल्याला देत असते. पण 2500 रुपयेच न देता याच्यापेक्षा अनगिनत लाभ सरकारतर्फे आपल्याला मिळत असते, परंतु आपल्याला माहितीच पडत नाही. आता तुम्हाला स्क्रीनवरती आणतो आणि तुम्हाला सर्व काही GR मी वाचून सांगतो. तर येऊया आता मोबाईलच्या स्क्रीनवरती. तर मित्रांनो, बघू शकता महाराष्ट्र शासनाचा हा GR आहे, दिव्यांग सक्षमीकरण विभाग. बघू शकता तुम्ही इथं, जसं की 15 एप्रिल 2026 रोजी हा GR सरकारने काढलेला आहे. आता आपण जर पाहायला गेलं तर यामध्ये आता तुम्ही बघू शकता हा GR. आता बघा मित्रांनो, जे 4 केंद्र सरकारने सिलेक्ट केलेले आहे तुम्ही बघू शकता इथं. अध्यक्ष, प्रकल्प, त्यानंतर अध्यक्ष, म्हणजे सर्वांची नावे तुम्ही इथं बघू शकता. आता हे बघू शकता तुम्ही इथं विषय दिव्यांग लाभार्थ्यांची दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती नोंदणी करण्याबाबत, हे तुम्ही बघू शकता. म्हणजे नोंदणी तुम्हाला अनिवार्य आहे. आता यामध्ये काय काय हे नमूद करण्यात आलेले आहे हे आपल्याला पाहणे अत्यंत आवश्यक ठरणार आहे. कारण की याचा लाभ जे 4 केंद्र सरकारने सिलेक्ट केलेले तुम्ही बघू शकता. मी तुम्हाला 4 केंद्र दाखवत आहे, जसं की अनाथ, जसं की मतिमंद बालगृहे सर्व, त्यानंतर जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र DDRC सर्व, त्यानंतर अध्यक्ष सचिव पुनर्वसन गृहे, हाल्फ होम सर्व, त्यानंतर नमो दिव्यांग पुनर्वसन केंद्र. म्हणजे अशा प्रकारे 4 केंद्र हे सरकारने सिलेक्ट केलेले आहे. याचा लाभ कसा घ्यायचा हे पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. आता बघा मित्रांनो, बघू शकता तुम्ही राज्यात दिव्यांगांना विविध शासकीय योजनांचा लाभ देणे, तसेच आता बघा पुनर्वसनासाठी उपयुक्त उपक्रम दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या जसं की स्वयंसेवा संस्थामार्फत राबवण्यात येतात. सदर उपक्रमांमध्ये लाभ घेणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती एकत्रित करणे आवश्यक आहे. आता विभागाकडून दिव्यांगांच्या माहितीचे एकत्रीकरण करण्याकरिता तसेच दिव्यांगांना सुलभतेने इथं लाभ उपलब्ध करून देण्यासाठीचा दिव्यांग सहाय्यक, म्हणजे बघू शकता तुम्ही दिव्यांग सहाय्यक हे ऑनलाईन पोर्टल
सुरू करण्यात आलेली आहे. सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती एकत्रित स्वरूपात उपलब्ध व्हावी यासाठी आपल्या केंद्रांमध्ये लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची नोंदणी दिनांक 30 एप्रिल 2026 पर्यंत सदर पोर्टलवरती करण्यात यावी. तसेच आपल्याला केंद्रांमध्ये लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांची माहिती शासनास उपलब्ध करून देण्यात यावी ही विनंती. बघू शकता तुम्ही इथं म्हणजे आपण जर पाहायला गेलं, आता तुम्हाला मी पूर्ण वाचून सांगितलं. आता याच्यातले जे काही मेन मुद्दे आहे हे आपल्याला समजून घेणे अनिवार्य असणार आहे. दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरती आपल्याला नोंदणी करणं 30 एप्रिल 2026 पर्यंत अनिवार्य करण्यात आलेलं आहे. म्हणजे 30 एप्रिल पर्यंत नोंदणी आपल्याला करून घ्यायची आहे. आता हे पोर्टल सुरू झालं का, तर बघा पोर्टल जरी काही एक सुरू झालं नसेल तरी तुम्हाला आता बघू आजची तारीख आपण जर पाहायला गेलं तरी अजूनपर्यंत आपल्याला 10 ते 15 दिवस आता भरपूरसे दिवस आपल्याला इथं भेटलेले आहे. म्हणजे मिनिमम 10 दिवस आपल्यापर्यंत भेटलेले आहे. तर बघा मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 2 ते 3 दिवसानंतर तुम्हाला तुमच्या जसं की इथं काहीच करायची नाही, तुम्हाला एक तर तहसील कार्यालयामध्ये जाऊन भेट द्यायची आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला नेट कॅफेमध्ये तुमच्या आजूबाजूच्या CSC सेवा केंद्रामध्ये जाऊन एकदा तुम्हाला याच्या संदर्भातील माहिती विचारायची आहे. नोंदणी चालू झाली आहे का, किंवा नोंदणी कधी चालू होणार आहे, आमची नोंदणी आम्हाला करायची आहे. म्हणजे अशी सविस्तरपणे जोपर्यंत आपण जाणार नाही तोपर्यंत तुम्हाला इथं घर बसल्या मी सर्व माहिती तुम्हाला अपडेट देत असतो. परंतु नोंदणी तुम्हाला स्वतः करावं लागणार आहे. नोंदणी जर का तुम्हाला मी सांगितली की अशी करायची, परंतु तुम्हाला जर का करता येत नसेल मग आपल्याला करायचं काय, तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं, एकदा तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला नक्की भेट द्यायची आहे. बाकी तुम्हाला या 4 जसं की वेगवेगळ्या योजनांचा लाभ हे सरकार देणार आहे आणि 2,500 रुपये प्रति मासोळा तुम्हाला असंख्य लाभ सरकारतर्फे मिळणार आहे. कारण की हे पोर्टल स्पेशली दिव्यांग बांधवांसाठी सरकारने सुरू केलेलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीची माहिती आहे. अशी शासकीय योजनांची माहिती व GRचं अपडेट हे सर्वात अगोदर जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.